नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत गाजराचा हलवा। हिवाळ्यात गाजरे मुबलक प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होतात। त्याचबरोबर गाजरामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयोगी असते। त्यामुळे आहाराच्या दृष्टीने पौष्टिक असा गाजराचा हलवा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो गाजर किसून घेतलेले, ड्राय फ्रूट्स, त्याचबरोबर अर्धा ते पाऊण वाटे आपल्या चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे साखर, 1 ते 1.5 कप दूध आणि 3 ते 4 चमचे साजूक तूप। प्रथमतः गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकावे। तूप गरम झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकावे। ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्यावे। यानंतर ड्रायफ्रूट्स चांगले बदामी रंगाचे भाजून झाले की यामध्ये नंतर आपला गाजराचा किस टाकून घ्यावा। कढईमध्ये गाजराचा किस टाकल्यानंतर गाजराचा किस साधारणतः 10 ते 12 मिनिटे तुपामध्ये चांगला भाजून घ्यावा। गाजराचा किस मंद ते मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं भाजून घ्यावा। दहा ते 12 मिनिटांनंतर गाजराच्या किसाचा रंग चेंज झाल्यासारखा दिसेल, म्हणजेच गाजराचा किस चांगला भाजल्यासारखा दिसेल। यानंतर साखर टाकावी। साखर त्यामध्ये चांगली मिक्स करून पुन्हा एकदा साखर विरघळून देण्यासाठी 5 ते 10 मिनिटं चांगले भाजावे। पाच ते 10 मिनिटांनंतर साखर पूर्ण विरघळल्यानंतर गाजराच्या किसाचा रंग पूर्ण चेंज झाल्यासारखा दिसेल। यानंतर यामध्ये दूध टाकायचे आहे। दूध टाकतेवेळी गॅसची फ्लेम हाय करायची आहे। यानंतर दूध चांगले मिसळून घ्यायचे आहे आणि गॅस मध्यम करून त्यामधील पूर्ण दूध आटवून घ्यायचे आहे। पाच ते 7 मिनिटांनंतर दूध आटल्यानंतर गाजराच्या किसामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप टाकायचे आहे आणि पुन्हा एकदा गाजराचा किस भाजून घ्यायचा आहे। यानंतर आपण शेवटी फ्लेवरसाठी वेलची पूड टाकणार आहोत। यामुळे एक वेगळा स्वाद आपल्या गाजराच्या हलव्याला येणार आहे आणि ती वेलची पूड चांगली गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि तयार आहे आपला गाजराचा हलवा। अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आजच चॅनलला। धन्यवाद।